त्यात शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे। देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं। तर बोट धरून नरेंद्र मोदी गेले, पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे। काही सांगू इच्छिता ज्या पद्धतीनं गौतम अडाणी यांच्याकडून व्यवसाय वाढवले जात आहेत आणि त्यावर काँग्रेस आक्षेप घेत आहे, अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे। तर वंचित सोबत आता काही वेळात तुमची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, युतीची घोषणा होणार, काय काय सांगाल? सदर पत्रकार परिषदेतच बोलू, मात्र अनेक दिवसांपासून वंचित सोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे। संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो, काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो, या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? आम्ही सन्मानपूर्वक पाहतो, हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामध्ये एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे। त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही। ही एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतला। प्रकाश आंबेडकर यांना ही युती मान्य आहे का असं तुम्ही त्यांना विचारा, असं संजय राऊत विचारतायत। आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचितची जी चर्चा चालू आहे ती आमच्या दोन पक्षाच्या स्तरावर चालू आहे। यामधला अजेंडा जो आहे तो अजेंडा हे दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सेट करतील, त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे अशा प्रकारची एक भावना संविधानवाद्यांची होती आणि त्या आधारावर आम्ही दोन्ही पक्ष हे चर्चा करत